Phatik's patience was already exhausted. फटिकचा संयम आता काय झाला होता, संपला होता. Obviously he was maintaining patience, है ना. Makhan had now confirmed to his mother that it was Phatik who was responsible for his condition. Okay, and therefore Phatik lost his patience. समोर काय झालं बा, Phatik's patience was already exhausted. He could not hear this injustice. He rushed at Makhan. तो माखनच्या अंगावर धावून गेला. Hammer him with blows. आणि त्याने काय केलं, त्याला मारायला सुरुवात केली. पा, टेक दॅट, हे घे. तो ओरडला. He cried. Who? Phatik. And that for telling lies. तू खोटं बोलतोस, खोटारड्या कुठल्या. And Phatik said this and he began to hit Makhan in front of his mother. His mother was already convinced by Makhan. So his mother had taken Makhan's side and pulled Phatik away, beating him with her hands. When Phatik pushed her aside, she shouted out, "What, you little villain? Would you hit your own mother?" काय म्हणते, काय, यू लिटल विलन, तू काय करतोस आता. तू आता तुझ्या आईवर देखील हात उगारणार, तू काही करणार, लहान भावाला मारणार. म्हणजे इतका त्याला काय म्हणू आपण, इतक्या खालच्या थराला जाऊन तो वागू कसा शकतो, आहे ना. तर अशा प्रकारे त्याची आई जी आहे ती काय करते, याच्यामध्ये त्या माखनची बाजू घेत आहे. का बरं, कारण माखन लहान आहे, इनोसेंट आहे. आणि फटक कसा आहे, तो एल्डर आहे आणि मोठा आहे. But as we can see, his mother is not able to judge those events properly. I know she is not able to judge those events properly. When Phatik pushed her aside, she shouted out at Phatik, "Would you hit your own mother?" When this drama was going on, another new incident took place. It was at this critical juncture that the gray-haired stranger arrived. आता हा कोण आहे, मगाशी आपण त्या मागच्या एपिसोडमध्ये बघितलं होतं की तो जो होता व्यक्ती, पिकल्या केसाचा व्यक्ती, त्याची काय होती, डार्क मुस्टॅश. ठीक आहे. सो दॅट स्ट्रेंजर who was asking for the house of Chakravarti had come to meet the Chakravartis. आता चक्रवर्तीस कोण आहे त्याच्यामध्ये, माखन चक्रवर्ती, फटिक चक्रवर्ती आणि त्यांची आई, म्हणजे कोण, द चक्रवर्तीस. ओके. सो it was just at this critical juncture that the gray-haired stranger arrived and he asked what was the matter. The stranger was surprised, shocked. A fight was going on between mother and her two children. Mother was taking the side of the younger children, okay, and the elder one was pushing his mother away when she had begun to hit him. So that stranger was shocked and he asked what the matter was. काय मॅटर आहे, काय प्रॉब्लेम आहे, he simply asked. Phatik looked sheepish and ashamed. Phatikला आता थोडंसं तो काय झाला, थोडासा खजील झाला. ठीक आहे, त्याला लाज वाटली की आपण असं अनोळखी व्यक्तीसमोर अशा प्रकारे काय तमाशा करायला नको होता. ओके. But when his mother stepped back and looked at the stranger, her anger turned to surprise. पण जेव्हा त्याच्या आईने थोडंसं निरखून पाहिलं की हा जो स्ट्रेंजर आहे, हा स्ट्रेंजर नेमका कोण आहे बरं,
आईनं थोडंसं निरखून बघितलं आणि तिला काय वाटलं, तिला सरप्राईज झालं की फॉर शी रिकग्नाइज हर ब्रदर, दॅट स्ट्रेंजर वॉज हर ब्रदर. तो कोण होता? त्या माखनच्या आणि फटिकच्या आईचा भाऊ. ओके. For she recognized her brother and cried, "Why, Dada?" Dada means म्हणजे भाऊ. Bengali people also call brother Dada. Okay. So why Dada? Where have you come from? Dada तू कुठून आलास? ठीक आहे. And as she said these words, she bowed to the ground and touched his feet. ज्यावेळेस हे शब्द ती बोलली त्यावेळेस ती वाकली आणि तिनं काय केलं, तिच्या त्या दादाचे काय घेतले, आशीर्वाद घेतले. ओके. हर ब्रदर हॅड गॉन अवे सून आफ्टर शी हॅड मॅरिड. तर स्टोरी कशी आहे बघा. तिचा जो भाऊ होता, कुणाचा? त्या फटिकच्या आईचा जो भाऊ होता, त्याचं काय झालं होतं की तिच्या लग्नानंतर त्याने दिलेलं आहे, हर ब्रदर हॅड गॉन अवे, तो निघून गेला होता. ठीक आहे. अँड ही हॅड स्टार्टेड अ बिझनेस इन बॉम्बे. बॉम्बे मीन्स मुंबई. त्यानं काय केलं होतं, तो मुंबईला गेला होता तिच्या लग्नानंतर आणि त्याने मुंबईला स्वतःचा एक बिझनेस सुरू केला होता. ओके. हिज सिस्टर हॅड लॉस्ट हर हजबंड वाईल ही वॉज इन बॉम्बे. ज्यावेळेस तो बॉम्बेमध्ये होता, मुंबईमध्ये होता, त्यावेळेस काय झालं होतं की त्याच्या ताईचा म्हणजे त्याच्या ताईचा जो हजबंड होता, जो नवरा होता, तो मरण पावला होता. ठीक आहे. म्हणजे माखन आणि फटिकचे बाबा हे मरण पावले होते. ठीक आहे. बिशंबर हॅड नाऊ कम बॅक टू कॅलकत्ता. पण आता मात्र बिशंबर हा मुंबईवरून कलकत्त्याला वापस आला होता. अँड हॅड ॲट वन्स मेड एन्क्वायरीज अबाउट हिज सिस्टर. आणि ज्यावेळेस तो कलकत्त्याला वापस आला त्यावेळेस त्याने काय केलं, प्रथम त्याच्या ताईबद्दल त्याने काय केली, चौकशी केली. म्हणजे कोणाबद्दल? फटिक आणि माखनच्या आईबद्दल. ओके. Now, Rabindranath Tagore has given us an insight into the character of this great person. I cannot call him a great person. Whether he is a great person or not, we will come to know when we complete this story. But indeed, from the point of view of his mother, her brother was indeed a good person. Okay. So another character, Bishambar. The first character was Fatik Chakravarti. Second character was Makhan Chakravarti and their mother, and that was the third character. And now we have the character of Bishambar, who is seen as the brother of Fatik and Makhan's mother. So Bishambar was in Bombay. He was doing a business in Bombay, and when he came to know that his sister had lost her husband, he came back to Calcutta. And as soon as he had came back to Calcutta, he made inquiries about his sister, and he had then hastened to see her as soon as he found out where she was. जेव्हा त्याला माहीत झालं की ती कुठे आहे, तेव्हा he was not able to control his emotions to meet his sister. He immediately went there. So, did you remember the boat scene in this story? The boat scene. Yes, the boat scene when Fatik wiped his face and sat down on the edge of a sunken barge on the river bank, and when he began to chew a piece of grass, we come to know that a boat came there. Okay? And a middle-aged man came from the boat. That man who asked the address of Chakravartis was
actually the brother of Phatik and Makhan's mother. Okay, so the story had come to a new beginning. The story indeed has a new beginning from this. इथून खऱ्याखुऱ्या कथेला आता सुरुवात होणार, म्हणजे इथून काय होणार, काहीतरी होणार. काय होणार, we will come to know in the next video. Okay.